तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अर्णव आणि ईश्वरी दोघेही प्रचंड टेन्शनमध्ये आहेत. सौदामिनीने जो काही नीच डाव खेळला आहे आणि त्यांच्या मालांचा टेम्पो गायब केला आहे, त्यामुळे अर्णवच्या आणि त्याच्या कंपनीच्या प्रतिष्ठेवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पण आपला अर्णव शांत बसणाऱ्यातलं थोडीच आहे. तो आणि ईश्वरी त्या टेम्पोचा शोध घेत घेत एका अनोळखी लोकेशनवर येऊन पोहोचले आहेत. रस्त्यावर थांबून ते आजूबाजूला नजर फिरवत असतात. अर्णवच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत असतो, पण ईश्वरी अगदी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते. ते दोघे एका गॅरेजजवळ येतात. अर्णवला वाटतं की गॅरेजमध्ये बऱ्याच गाड्या येत असतात, त्यामुळे कदाचित तिथे काहीतरी माहिती मिळू शकेल. अर्णव त्या गॅरेजवाल्याला गाठतो आणि त्या टेम्पोबद्दल विचारपूस करतो. सुरुवातीला तो गॅरेजवाला त्यांना संशयाने पाहतो आणि विचारतो, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला या टेम्पोची माहिती का हवी आहे? अर्णवची परिस्थिती ओळखून अत्यंत शांतपणे तो खोटं बोलतो. अहो, माझ्याच एका टेम्पो या रस्त्यावरून जाणार होता आणि त्याचा काही पत्ताच लागत नाहीये म्हणून विचारत होतो. हे ऐकल्यावर तो गॅरेजवाला त्यांना एक अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. तो म्हणतो, की तुम्ही एक काम करा, इथून थोड्या अंतरावर पुढे एक पेट्रोल पंप आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लागलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेक करा. तुम्हाला नक्कीच काहीतरी क्लू मिळेल. मित्रांनो, ही माहिती मिळताच अर्णव आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखं होतं. काळोखात जणू त्यांना आशेचा किरण सापडलेला असतो. ते दोघेही क्षणाचाही विलंब न लावता गाडीत बसतात आणि पेट्रोल पंपाच्या दिशेने सुसाट निघतात. फायनली त्यांना जे हवंय त्याचा धागा सापडलेला असतो. इकडे अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रस्त्यावर संघर्ष करत असताना घरात मात्र एका वेगळ्याच महाभारताला सुरुवात झालेली असते. घरातले मामा आज भलत्याच फॉर्ममध्ये आलेले असतात. वल्लरी ज्या प्रकारे घरात राजकारण करत असते आणि सतत ईश्वरीवर अर्णवला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते, हे मामांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलेलं नसतं. मामा थेट वल्लरीला गाठतात आणि तिला फैलावर घेतात. मामांचा आवाज आणि त्यांचा रुद्रावतार बघण्यासारखा असतो. ते वल्लरीला स्पष्ट शब्दात सुनावतात, वल्लरी, तुला असं वाटत नाही का की तू जरा जास्तच करतेस? प्रत्येक वेळेला मी तुला बघतो की तुझा डोळा अर्णव आणि ईश्वरीवरच असतो. अगं बाई, ते दोघं या घरासाठी आणि या कंपनीसाठी किती जीवाचं रान करत आहेत ते तुला दिसत नाही का? मामा पुढे जाऊन आकाशची सुद्धा पोलखोल करतात. ते म्हणतात, तुला वाटतं ना तुझा आकाश खूप काही करतोय? अगं, आकाश फक्त वरवरचं काम करतो, पण खरी मेहनत, खरे कष्ट आणि रात्रंदिवस काम गाळण्याचं काम फक्त आणि फक्त अर्णव करतोय. मुळात ती कंपनी अर्णवचीच आहे आणि मी त्याला जीवापाड मेहनत करताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आता हे सत्य ऐकल्यावर वल्लरी शांत बसेल का? ती लगेच आपल्या नेहमीच्या व्हिक्टिम कार्डचा आधार घेते. ती मामांवर पलटवार करते आणि म्हणते, "हे हो का? पण जेव्हा या घराला आणि मुलांना गरज होती ना, तेव्हा मीच माझे स्वतःचे दागिने विकून या मुलांना शिकवलं होतं आणि मोठं केलं होतं हे विसरू नका तुम्ही." मित्रांनो, वल्लरीचा हा डायलॉग ऐकताच मामांचा पारा आणखीच चढतो. ते थेट वल्लरीच्या जवळ येतात आणि अत्यंत कडक शब्दात तिला धमकी वचा इशारा देतात. "वल्लरी, मला माझं तोंड उघडायला लावू नकोस. मला या घरातला सगळा इतिहास आणि भूगोल माहिती आहे. कोणी काय केलं आणि कोणी काय नाही हे माझ्यापासून लपलेलं नाहीये. जरी मी तोंड उघडलं ना, तर तू अशी काही तोंडावर पडशील ना, की तुला या घरात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे जे काही आहे ना, ते तोंड दाबून गप्प बस. उगीच मला काही बाही बोलायला लावू नकोस." मामांचे जळजळीत शब्द ऐकून वल्लरीची बोलतीच बंद होते. तिला कळून चुकतं, की आता मामांच्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाहीये. मामा तिला तिथल्या तिथे गप्प करून रागाने निघून जातात. पण वल्लरीच्या मनात मात्र सुडाची आग आणखीच भडकलेली असते. या सगळ्या कारस्थानांची च्या आणि रागाच्या वातावरणात मालिकेत एक अत्यंत हळवा आणि भावुक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. अंजली आपल्या रूममध्ये उदास बसलेली असते. तितक्यात तिथे अर्णवचे बाबा रमाकांत येतात. त्यांच्या हातात एक छोटीशी पण अतिशय सुंदर अशी डबी असते. बाबा अचानक रूममध्ये आलेले पाहून अंजलीला आश्चर्य वाटतं. ती विचारते, बाबा तुम्ही इथे कसं काय? बाबा अत्यंत प्रेमाने मावाळ आवाजात अंजलीला म्हणतात, अंजली बाळा, जेव्हापासून तू आपली छोटी कनू या घरात आली आहे ना, तेव्हापासून तीच या घराची खरी लक्ष्मी झाली आहे. पण आजवर मी माझ्या या घरातल्या लक्ष्मीला काहीच दिलं नाही. जर मी पूर्वीचा म्हणजे माझ्या जुन्या रुबाबातला रमाकांत असतो ना, तर नक्कीच माझ्या नातीसाठी काहीतरी खूप मोठं आणि भव्य असं केलं असतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. मला एवढं काहीच जमत नाही. तरी जेवढं मला शक्य आहे तेवढं मी या नातीसाठी प्रेमाने बनवून आणलंय. असं म्हणत ते बाबा ती सोन्याच्या दागिन्याची डबी अंजलीच्या हातात ठेवतात. ती छोट्याशा सोन्याचा दागिना पाहून अंजलीला अक्षरशः गहिवरून येतं. ती हुंदका आवरत म्हणते, "बाबा, या सगळ्याची काय गरज होती? तुम्ही आधीच आमच्यासाठी खूप काही केलंय." पण बाबा अंजलीची समजूत घालतात. "मला माहिती आहे बाळा, या चिंटूने म्हणजे जो काही अंजलीचा नवरा आहे, याने आयुष्यात खूप चुका करून ठेवल्या आहेत. परंतु काही चुकीचं वागून ठेवलंय
पण तरीही माझी नात कनू किती गुणी आहे. तिच्यासाठी एवढं तरी मी करू शकतो ना. हा माझ्या नातीसाठीचा आशीर्वाद आहे. तू नकारू नकोस." हे ऐकून अंजलीचे अश्रू अनावर होतात. एका बाजूला नवऱ्याने दिलेला त्रास आणि दुसऱ्या बाजूला सासऱ्याने म्हणजेच बाबांनी दिलेले हे निखळ आणि शुद्ध प्रेम. बाबा तिथून निघून जातात. पण अंजली त्यांच्या जाणाऱ्या वाटेकडे एकटक बघत राहते. तिच्या मनात कृतज्ञतेची भावना दाटून आलेली असते. इकडे वल्लरी आपल्या रूममध्ये रागाने जळत असते. तितक्यात तिच्या फोनची रिंग वाजते. फोनवर दुसरा, तिसरा कोणी नसून तो उदयकांत असतो. तोच माणूस आहे ज्याने वल्लरीला काहीतरी मोठं गुपित दाबून ठेवलंय आणि त्यासाठी तो तिला सतत ब्लॅकमेल करत असतो. फोन उचलल्या-उचलल्या वल्लरी चिडून म्हणते, "काय आहे तुझं? का सतत फोन करून वैताग देत असतोस?" पण पलीकडून उदयकांत पैशांची मागणी करतो. वल्लरी फोन ठेवते, पण तिच्या डोक्याला हात लागलेला असतो. ती स्वतःशीच पुटपुटते, "या माणसाचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करावा लागेल. नुसते फोन करून मला जीव नकोसा करून ठेवलाय. पण याला देण्यासाठी माझ्याकडे इतके पैसे कुठून येणार?" तितक्यात वल्लरीला मामांनी मारलेला तो टोमणा आठवतो. दागिन्यांचा विषय. तिच्या डोक्यात एक अत्यंत नीच आणि भयानक प्लॅन सुचतो. ती विचार करते, जर मी घरातलेच काही दागिने चोरून उद्योगांच्या तोंडावर मारले, तर निदान काही काळासाठी तरी हा माणूस गप्प बसेल आणि आपला सुटका होईल. वल्लरी हळूच आपल्या रूममध्ये बाहेर पडते. घरातलं कोणीच आजूबाजूला नाहीये याची खात्री करते आणि थेट आजींच्या रूममध्ये शिरते. मित्रांनो, आजींच्या रूममध्ये जाऊन चोरी करणं म्हणजे खूप मोठं धाडस आणि तितकाच मोठा नीचपणा देखील आहे. वल्लरी कपाट उघडते, सामान इकडे-तिकडे करते आणि तिला आजींचे काही अत्यंत महागडे आणि खानदानी दागिने सापडतात. ती घाईघाईने ते दागिने आपल्या पदरात लपवते. तिला वाटतं, की आपण खूप मोठं तीर मारलेलं आहे. आपल्याला कोणीच बघितलं नाहीये. पण ट्विस्ट इथेच आहे. ज्यावेळी वल्लरी ही चोरी करत असते, त्यावेळी दाराबाहेर रमाकांत म्हणजेच बाबा हे सगळं दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असतात. रमाकांत खरं तर अंजलीच्या रूममधून बाहेर पडत असतात आणि वाटेतच आजीची रूम लागते म्हणून सहज आत बघत असतात. पण आत वल्लरीने चोरासारखं कपाट उचलताना पाहून त्यांना मोठा धक्का बसतो. रमाकांत तिथेच दाराआड उभे राहतात आणि विचार करतात, ही वल्लरी नक्की काय करतीये? आजीचे दागिने का चोरतीये ही? पण रमाकांत अत्यंत हुशार असतात. ते तिथेच तिला रंगेहात पकडून घरात तमाशा करण्याऐवजी एक अत्यंत शांत आणि खतरनाक डोकं चालवतात. ते ठरवतात की हिला हे दागिने घेऊन जाऊन द्यायचे. पण नंतर आपण सेम टू सेम हुबेहूब दिसणारे खोटे दागिने बनवून या कपाटात आणून ठेवायचे. जेणेकरून वल्लरी जेव्हा ते खोटे दागिने उदयकांतला देईल, तेव्हा ती आपोआपच तिच्या जाळ्यात अडकेल आणि सगळं सत्य समोर येईल. रमाकांतचा हा प्लॅन खरोखरच मास्टर स्ट्रोक ठरणार आहे. दागिन्याने काही रोख रक्कम घेऊन वल्लरी गुपचूप बाहेर पडते आणि उदयकांतने सांगितलेल्या एका निर्जन ठिकाणी त्याला भेटायला जाते. उदयकांत आधीच तिथे एखाद्या गिधाडासारखा तिची वाट बघत उभा असतो. वल्लरी तिथे पोहोचताच त्याच्या हातावर पैशांचा बंडल ठेवते. उदयकांत ते पैसे मोजत असतो आणि कुत्सितपणे हसत म्हणतो, "एवढेच? अगं बाई, मी जेवढी रक्कम सांगितली होती तेवढे तर ते अजिबात वाटत नाहीयेत. यात काहीतरी गडबड आहे. पैसे कमी आहेत." हे ऐकून वल्लरीचा संताप होतो. पण तिचा नाईलाज असतो. ती रागाने गाडीकडे जाते आणि तिने चोरून आणलेले आजींचे ते महागडे दागिने काढून उदयकांतच्या हातात कोंबते आणि म्हणते, "पैसे मोजणारा जरा थांब. हे घे दागिने. आता तरी तुझी तोंड बंद होईल ना?" उदयकांत ते दागिने पाहून खूप खुश होतो. पण तरी संशयाने विचारतो, "हे दागिने खरे आहेत ना? नाहीतर मला खोटे दागिने देऊन फसवशील?" वल्लरी चिडून म्हणते, "हो, खरे आहेत ते दागिने आणि आता लक्षात ठेव, जेव्हा मला गरज लागेल ना, तेव्हा तुला माझं काम करावं लागेल." उदयकांत हसत-हसत म्हणतो, "आता तू अ, नंबर 1 ची खोटारडी बाई आहेस. जोपर्यंत तू मला पैसे देशील, तोपर्यंतच मी तुझ्या उपयोगी पडेल. पैसे संपले की माझा आणि तुझा काही संबंध नाही." वल्लरी त्याला रागाने बघून तिथून निघून जाते. पण मित्रांनो, या पूर्ण भेटीमध्ये एक अत्यंत मोठा ट्विस्ट घडत असतो. वल्लरी आणि उदयकांतचे जे काही काळबेर सुरू असतात, ते सगळे लांबून उभा असलेला एक अनोळखी व्यक्ती आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तो अगदी क्लिअर काढत असतो. हा व्यक्ती नक्की कोण आहे? तो अर्णवचाच माणूस आहे का की आणखी कोण? हा सस्पेन्स दिग्दर्शकाने खूप छान मेंटेन केला आहे. वल्लरीला सुद्धा तिथून निघताना क्षणभर वाटतं की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. पण ती आजूबाजूला पाहते आणि कोणीच न दिसल्यामुळे घाईघाईने घराकडे निघते. इकडे अर्णव आणि ईश्वरी पेट्रोल पंपावरील माहितीच्या आधारे त्या गुंडांच्या अड्ड्यापर्यंत म्हणजेच गोडाऊनपर्यंत येऊन पोहोचतात. तिथे पोहोचण्यापूर्वी अर्णवने आपला ड्रेस कोड पूर्ण चेंज केलेला असतो. एका बिझनेसमॅनच्या कपड्यातून तो आता एक रांगड्या आणि डॅशिंग अवतारात आलेला असतो. अर्णव गाडी थांबवते आणि लगेच आपल्या माणसाला म्हणजेच शिर्केला कॉल लावते. तो अत्यंत सीरियस टोनमध्ये सांगतो, "शिर्के, मी तुम्हाला माझं करंट लोकेशन पाठवतोय. अजिबात वेळ न घालवता थेट पोलिसांना घेऊन या लोकेशनवर या." अर्णवचा प्लॅन पक्का असतो. गुंडांना फक्त मारायचं नाही, तर थेट पोलिसांच्या स्वाधीन करून सौदामिनीचा कायमचा बंदोबस्त करायचा.
शिर्के होकार देतात, पण ईश्वरीला आता प्रचंड भीती वाटू लागते. ती आजूबाजूचा तो भयान परिसर बघते आणि अर्णवला म्हणते, "अर्णव सर, मला खूप भीती वाटते. इथे काहीतरी मोठी गडबड असू शकते. पण एकट्याने आत नको जायला, पोलिसांची वाट बघूया." पण आपला अर्णव कसा ऐकणार? तो ईश्वरीला समजावतो, "ईश्वरी, आपण पोलिसांची वाट बघत इथेच थांबलो, तर कदाचित ते लोकं आपला टेम्पो घेऊन पळून जातील. मी एवढा वेळ घालवू शकत नाही. तू माझी काळजी करू नकोस. मी आहे ना. तू फक्त एक काम कर. तू गाडीतच सुरक्षित थांब. जेव्हा शिर्के पोलिसांना घेऊन येईल, तेव्हा तू त्यांना आत घेऊन ये. तोपर्यंत मी आत जाऊन बघतो." शर्वरी नाईलाजाने होकार देते, पण तिचा जीव मात्र टांगणीला लागलेला असतो. अर्णव एखाद्या वाघासारखा त्या गोडाऊनमध्ये एंट्री मारतो. तिथे सौदामिनीचे काही गुंड दारू पित आणि पत्ते खेळत बसलेले असतात. अर्णव थेट त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि अत्यंत खड्या आवाजात विचारतो, "माझा टेम्पो कुठं आहे? आणि तो तुम्ही इथे का आणून लपवलाय?" त्यांचा एक गुंड तुच्छतेने बघत असतो आणि म्हणतो, "तू कोण आहेस रे शहाण्या? आणि मी तुला उत्तर का देऊ? की मी तुला उत्तर द्यायला काय बांधील नाहीये. चल निघ इथून." अर्णवचे डोळे रागाने लाल होतात. तो पुढे सरकतो आणि अत्यंत थंड पण खतरनाक आवाजात म्हणतो, "तुला वाटतं ना की तू उत्तर द्यायला बांधील नाहीयेस, पण आज तुला माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे." हे ऐकताच सगळे गुंड उभे राहतात. त्यांना वाटतं, की हा एकटा माणूस आपलं काय वाकडं करणार आहे. त्या अर्णवच्या अंगावर धावून जातात आणि हुज्जत घालायला सुरुवात करतात. पण त्यांना अर्णवची ताकद माहिती नसते. अर्णव बाजूला पडलेली एक मजबूत हॉकी स्टिक हातात घेतो आणि मग सुरू होतो तो अस्सल ॲक्शनचा थरार. अर्णव त्या गुंडांना सडकसून मारतो आणि हॉकी स्टिकचा एक-एक फटका त्या गुंडांच्या अंगावर बसत असतो. अर्णवच्या मनात गेल्या 2 दिवसांपासून जो काही संताप साचला होता, कंपनीची बदनामी, ईश्वरीला झालेला त्रास, सौदामिनीचा माज, तो सगळा संताप या गुंडांवर निघत असतो. तितक्यात एक ट्विस्ट येतो. मार खाऊन खाली पडलेले एक गुंड अचानक खिशातून पिस्तूल काढतो आणि थेट अर्णवच्या दिशेने रोखतो. बाहेर उभी असलेली ईश्वरी हे पाहते आणि तिच्या काळजाचा ठोका चुकतो. पण अर्णव अत्यंत चपळाईने आणि हुशारीने खाली वागतो आणि त्या गुंडांच्या हातावर एक जोरदार किक मारतो आणि ते पिस्तूल हवेत उडवून देतो. त्यानंतर अर्णव त्या गुंडाला असा काही बेदम चोप देतो, की ते गुंड तिथेच बेशुद्ध होऊन खाली कोसळतात. सगळे गुंड जमिनीवर लोळत असतात. अर्णव एका गुंडाच्या खिशात हात घालतो आणि टेम्पोची चावी बाहेर काढतो. तो स्वतःशीच हसून म्हणतो, "निदान ज्या कामासाठी आलं होतं ते काम तरी फत्ते झालं." आणि मग होती पोलिसांची एंट्री. नेमकं त्या क्षणी बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येतात. ईश्वरी शिर्के आणि पोलिसांना घेऊन आत येते. अर्णवला सुरक्षित पाहून ईश्वरीचा जीवात जीवात जीव येतो. ती धावत अर्णवजवळ जाते आणि काळजीत विचारते, "अर्णव सर, तुम्ही ठीक आहात ना? तर तुम्हाला काही लागलं तर नाही ना?" अर्णव हसून तिला दिलासा देतो आणि म्हणतो, "मी एकदम ओके आहे." त्यानंतर अर्णव पोलिसांना त्या गुंडांना अटक करायला सांगतो. तो शिर्केंना म्हणतो, "शिर्के, तुम्ही पोलिसांसोबत आपली गाडी घेऊन जा. मी आणि ईश्वरी हा टेम्पो घेऊन येतो." अर्णव पाणी पीत असतो. तेव्हा ईश्वरी अत्यंत प्रेमाने आणि काळजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. तिचा तो स्पर्श अर्णवचा सगळा थकवा घालवून टाकतो. मित्रांनो, आजचा हा भाग ॲक्शन, सस्पेन्स आणि ड्रामा आणि रोमान्स या सगळ्या गोष्टींचा एक परफेक्ट पॅकेज आहे. अर्णवने ज्या पद्धतीने टेम्पो परत मिळवला आहे, ते पाहून सौदामिनीला आता नक्कीच घाम फुटणार आहे. पण खरी उत्सुकता ही आहे, की वल्लरीचा तो व्हिडिओ काढणारा रहस्यमयी माणूस कोण आहे? आणि रमाकांतने जो खोट्या दागिन्यांचा प्लॅन केलाय, त्यात वल्लरी कशी अडकणार? हे पाहणं येणाऱ्या भागामध्ये प्रचंड रंजक ठरणार आहे. तुम्हाला आजच्या भागात अर्णवचा तो ॲक्शन अवतार जास्त आवडला, की ईश्वरीसोबतचा तो गोड जिलेबीवाला रोमॅन्स? मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच कडक, सविस्तर आणि सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आणि आपला रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की ठोका. चला तर मग भेटूया पुढील अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा, "तू ही रे माझा मितवा." धन्यवाद.